बीडच्या परळीतील ज्योतिर्लिंग वैजनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। आज असलेला गुढीपाडवा तसंच नववर्षाचा पहिला दिवस असल्याने मोठ्या संख्येने भाविक वैजनाथ मंदिरामध्ये दाखल झालेत। सकाळपासूनच मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्याचं दिसून आलंय। वैजनाथ मंदिरात सकाळी विधिवत पद्धतीने गुढी उभारण्यात आली आहे। गुढीपाडव्यानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची अक्षरशः रीघ लागली आहे। मंदिरातील गाभाऱ्याची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि 4 दिवसानंतर गाभाऱ्यातील अंबाबाई दर्शन बुधवारपासून सुरू झाले। 14 मार्चपासून गाभारा बंद होता। काल सकाळी 8:30 वाजता धार्मिक विधी करण्यात आले आणि त्यानंतर मूळ मूर्तीचे दर्शन पूर्ववत करण्यात आले। आज गुढीपाडव्यानिमित्त भाविक दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले। आणि गुढीपाडव्याच्या या सणामध्ये साखर माळेला महत्त्व असतं। त्यामुळे राज्यभरातील विविध भागामध्ये गुढीला साखरेची माळ बांधण्याची परंपरा जोपासली जाते। पण कोल्हापुरातील ऐतिहासिक भवानी मंडपाला साखरेची माळ बांधण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आजही जोपासली जाते। कोल्हापुरातील माळकर कुटुंबियांच्या वतीने दरवर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर भवानी मंडपाला 25 फूट लांब आणि 15 किलो साखरेपासून बनवलेली साखरेची माळ बांधण्याची परंपरा आहे। कोल्हापूरचे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते ही साखरेची माळ आज बांधण्यात आली। दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं नेहमी म्हटलं जातं। खऱ्या अर्थानं अनेक संत, थोर पुरुष, युगपुरुष या महाराष्ट्रातून निर्माण झाले आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची एक वेगळ्या प्रकारची भारतामध्ये एक आपल्याला एक वेगळं पण निर्माण झालं। खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो। मुंबई, ठाणे विविध शहरांमध्ये आज वेगवेगळ्या मिरवणुका काढल्या जातात। मी करवीर नगरीतील तमाम हिंदू बांधवांना, सर्व धर्मीय बांधवांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देतो। मुंबईतील मानखुर्द इथे गुढीपाडव्यानिमित्त सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रा पार पडली। हिंदू नववर्षाचं स्वागत पारंपरिक पद्धतीने करताना परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी भाजपचे मुख्य प्रवक्ते आणि नगरसेवक नवनाथ बन यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांनी उपस्थित नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत हिंदू संस्कृती आणि परंपरा जपण्याचं महत्त्व अधोरेखित केलं। या शोभायात्रेत ढोल ताशांच्या गजरात, लेझिम पथकाच्या तालावर आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या नागरिकांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। आणि यानंतर थेट गिरगावात जाऊयात। आदित्य ठाकरे सध्या बोलतायत। आंदोलन देखील घेतलं होतं तिथे, कारण नायगावला गावी वाटप झालं नव्हतं।